नमस्कार मित्रांनो. उगवलेली प्रत्येक सकाळ नवी असते, पण आपण ती नवी सकाळ जुन्या विचारांनीच जगतो. अंतहीन जगरहाटीत आणि जगण्याच्या गडबडीत अडकलेलो आपण बऱ्याचदा स्वतःला हे विचारायचंच विसरतो, मी खरंच शांत आहे का? मी समाधानी आहे का? आपण आयुष्यभर बाह्य सुखाच्या मागे धावतो आणि काहीही करून हवं ते सगळं मिळवतो. पण मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. ते जे हरवलेलं असतं ते असतं आत्मिक समाधान. ती असते मनःशांती. मित्रांनो, मनःशांती विकत मिळत नाही. ती कुणाकडून मागून मिळत नाही. ती अनुभवावी लागते आणि ती मिळवण्याचा प्रवास आपल्या आतूनच सुरू होतो. मनःशांती मिळवायची असते तेव्हा ध्यान केले जाते. पण मित्रांनो, ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नाही. ध्यान म्हणजे मनाचे घट्ट बसलेले दरवाजे उघडणं. जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा विचारांचे तरंग वर येतात. जुन्या पुराण्या आठवणी, चिंता, दुःख सगळं हळूहळू समोर येतं. पण जसं तलावाच्या पाण्यातले तरंग हळूहळू थांबतात, तसं मनसुद्धा हळूहळू स्थिर होतं. त्या स्थिरतेत आपण स्वतःला भेटतो. जसं आकाश स्वतःच्या विशालतेत सर्व सामावून घेतं, अगदी तसंच आपण त्या शांततेत सामावून जातो. त्या क्षणी सगळं नाहीसं होतं आणि आपल्या साक्षीला उरतो तो आपला लयदार असा श्वास, जिवंत आणि पवित्र. बाह्य जगातील अनावश्यक गोष्टींपासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला साधेपणाचा स्वीकार करावा लागतो. मित्रांनो, साधेपणा म्हणजे सुखसोयींचा अभाव नाही, तर ती हलकेपणाची अवस्था आहे. आपण जेव्हा सुखसोयींना, अनावश्यक गोष्टींना सोडतो तेव्हा नकळत एक ओझं हलकं होतं आणि मनात कुठेतरी एक जागा निर्माण होते, कृतज्ञतेसाठी, प्रेमासाठी आणि शांततेसाठी. थोडक्यात जगणं म्हणजे कमी मिळवणं नाही, तर आपल्या आतलं समाधान जास्त अनुभवणं. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत एक कप चहा, घरी येताच एका हसऱ्या चेहऱ्यानं होणारं स्वागत, किंवा मावळतीच्या सूर्यासोबतचा एक शांत असा क्षण, यातसुद्धा आयुष्याची संपन्नता लपलेली असते. कधीकधी एका शांत क्षणामध्ये जितकं सुख मिळतं तितकं जगाच्या गोंधळात कधीच मिळत नाही. मित्रांनो, मानसिक सुख अनुभवायचे असेल तर शरीरसुद्धा तेवढंच सक्षम पाहिजे. आणि स्वतःचे शरीर आणि मन हे दोन्ही बलवान बनवायचं असेल तर योग करण्यासारखा सुंदर व्यायाम नाही. योग म्हणजे केवळ शारीरिक हालचाली नाहीत, तर योग म्हणजे मन आणि शरीरातील विविध स्नायू यांचा एकमेकांसोबत घडवून आणला जाणारा संवाद आहे. प्रत्येक आसनात शरीर स्थिर होतं आणि प्रत्येक श्वासात मन शांत होत जातं. योग म्हणजे प्रत्येक श्वास आणि शरीराचं समायोजन. जेव्हा आपण आसनामध्ये श्वास घेतो आणि श्वास सोडतो तेव्हा मनातील गोंधळ हळूहळू दूर होतो आणि मनात एक चिरंतन अशी शांतता जन्म घेते. त्या क्षणी आपलं शरीर एक शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचं भांडार बनतं. पण मित्रांनो, योग किंवा इतर व्यायाम कुठे करावा, तर शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात, जेथून आपला आणि इतर सजीव सृष्टीचा उगम होतो तिथं. निसर्गाच्या सान्निध्यात जाणं म्हणजे आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून पुन्हा निसर्गाशी नातं जोडणं, आपल्या मुळाशी परत जाणं. मातीचा स्पर्श, पावसाचा सुगंध, वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ हे सगळं आपल्याला सांगत असतं, जरा थांब, मोकळेपणानं श्वास घे आणि फक्त स्वतःच्या असण्याचा विचार कर. निसर्गात वेळेचं भान राहत नाही आणि मन बेभान होतं. मनाला एका अज्ञात सुखाची जाणीव होते. भरकटलेलं मन सावरायला लागतं. निसर्गातली आणि भोवतालची झाडं कधी बोलत नाहीत, पण ती न बोलताच आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवून जातात. आपलं अस्तित्व कसं असावं हे आपण झाडांकडून शिकतो. त्यांच्याकडून आपण शिकतो ते म्हणजे आपल्याला स्थिर, शांत आणि समाधानी राहायचं असेल तर आपलं आपल्या मुळांशी जोडलेलं असणं खूप गरजेचं आहे. मुळांशी जोडलेलं असणं म्हणजेच स्थैर्य. मित्रांनो, भूतकाळ जातो आणि भविष्यकाळ अजून आलेला नसतो, पण मन मात्र दोन्हीकडे भटकत राहतं. ध्यान, योग आणि निसर्ग हे आपल्याला शिकवतात की वर्तमानात जगणं हीच खरी मनाची शांती आहे. तो एक क्षण ज्यात तुम्ही पूर्ण आहात. वर्तमानात इतर कोणताही विचार न करता जगा आणि मनाला जाणीव होऊ द्या, तुम्ही जी शांतता शोधताय ती शांतता कुठेतरी बाहेर नाही, ती नेहमीपासून तुमच्या मनात होती. मनःशांती आणि साधेपणा हे फक्त शब्द नाहीत, तर ते जगण्याची एक दिशा आहेत. जेव्हा आपण स्वतःशी, निसर्गाशी आणि आपल्या श्वासासोबत एकरूप होतो
तेव्हा आयुष्यात जगणं होतं, फक्त जगायचं काम राहत नाही. मित्रांनो, शांततेला शोधू नका, ती तुमच्यातच आहे. फक्त तिच्यावरचे अनावश्यक ठेवलेलं ओझं तेवढं बाजूला करा. धन्यवाद.